आतापर्यंत 5 गडी बाद झाल्यात. एका धावासाठी झगडावं लागते. एका चेंडूवरती 11 धावा होत्या. तदनंतर मात्र कमर कसली, झाले गेले ते विसरून मात्र खेळाला सुरुवात केली. लाईन लेथ, अचूक टप्पा आणि क्षेत्ररक्षण याच्यामध्ये सुधार आणि धावसंख्येला दिला आधार आणि थांबवली गेली. या ठिकाणी पाहायला गेलं तर 20 धावा धावफलकावरती. या ठिकाणी पाहूया दिलीप एक चांगला गोलंदाज आहे. पाहूया या ठिकाणी गोलंदाजी साकारली जाईल का. कमबॅक चंदू यांनी करून दिले गेला आहे. 2 गडी बाद केले, 5 धावा खर्च केल्या आणि आता येतो दिलीप. पहिल्या चेंडूला आपण पाहतोय स्टेअर केले गेला आहे, दिशा दिली, 1 धाव कंप्लीट केली जाते. अमोल यावेळेस पाहतोय आपण कारण भोईर याने खेळून काढलेला आहे. चेंडू डीप मध्ये येतोय आणि चांगली फिकीच झाली. डीप मध्ये आहे. 2 धावांचा अवसर होता आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहे. आता या जोडीला मात्र डावाला पुढे न्यावा लागेल. 1-1 2-2 धाव जमा करून मध्येच मोठा फटका डावाला आकार द्यावा लागेल. या ठिकाणी पाहायला मिळेल का ते पाहूया. मागील मॅच 54 धावांची होती तरी सुद्धा शेवटच्या चेंडूवरती आली होती. काल 25 धावांची होती तरी सुद्धा शेवटच्या चेंडूवरती आली होती. म्हणजे कोण जिंकेल किती धावा बनवून हे सांगू शकत नाही. यावेळेस उडवलाय, सेफ लँडिंग होते. विजय पाटील इज देअर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि यस सूर्यनारायण आले त्यांच्या डोळ्यासमोर. आणि या ठिकाणी पाहिलं तर धावसंख्या 25-25. पिसे संघाचाही शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच चालू होता ना असाच हवेमध्ये झेल उडाला होता आणि सदानंद पाटील त्याच्या खाली होते. एक चांगला खेळाडू, परंतु सूर्यनारायणची किरण आली आणि चेंडू तो मात्र धरतीला दान होऊन सीमापार चौकार गेला. तिथं मॅच मात्र पलटी झाली होती. यावेळेस कमजोर फटका आहे. क्षेत्ररक्षक थोडासा उसकावला गेला होता, अंदाज बांधला नाही आहे. चेंडूकडे जणू काही लक्ष नव्हतं अशी मुद्रा त्यांची पाहायला मिळाली. हालचाल झाली जरूर आणि या ठिकाणी झेल मात्र सुटला गेला. भगवान भोईर यांचा जीवनदान मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावफलकावरती 26 ऑन बोर्ड. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. या ठिकाणी पाहूया एक टप्प्याने चेंडू कलेक्ट केला जातोय. फिकी सुंदर होते, क्षेत्ररक्षण चांगलं, फटकाही चांगला होता. मिडल ऑफ द बॅट घेतला होता. सिंगलने खेळ पुढे जाते. धावसंख्या 27 ऑन बोर्ड. तिसऱ्या ओव्हरचा खेळ पाहायला मिळते. शेवटचा चेंडू फेकणं दिलीप गोलंदाजी मार्क वरती. क्या बात आहे. क्रिकेटचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. दिलीप यांच्या माध्यमातून पंचाच्या भूमिकेमध्ये नेहमी पाहतोय. क्रिकेटचा देव म्हणून संबोधला जातोय पंच. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरीची मागणी केली आणि टांगा पलटी, घोरे फरार. चेंडू येतो डीप मध्ये आणि या ठिकाणी पाहिलं तर 3 झाल्या धावा. अति काही संकटात नाही असं नेहमी म्हणतात. ती परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 3 धावा आल्या. 3 धाव्याने धावसंख्या 30. चलो विजय पाटिल अब भी तैयार हो जाओ. आज बारी बारी सबकी बारी. मेहनत चालू आहे. हात मोकले करा जरा. यस, जसं शर्तीनं बैल नेल्यानंतर त्याच्या अशी एक चपराक लावली जाते तशी प्रत्येकाच्या लावा. पायगाव टीम समोर आपली खरी कसरत. नितीन गवली क्या बात आहे, धाडतोय आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला खेळायचं आहे. टार्जन पाटील तर तयार आहे या ठिकाणी. उशिरा आले तुमची टीम तर पॅनलाइज केले जाईल, लक्षात ठेवा. 4 दिवस लई मागे लागल्या इतर टीमच्या. घाई करा. आता बारी बारी सबकी बारी. आता आपली बारी. या ठिकाणी पाहतोय धावसंख्या धावफलकावरती जी आहे 30. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बरोबर 10च्या सरासरीने धावा धावफलकावरती या ठिकाणी जमा केल्या आहेत ना. बरोबर 15 मिनिटांमध्ये या ठिकाणी 3 षटक कंप्लीट केली. प्रमोद येतोय शेवटचा अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये दुधारी तलवार आहे नो डाऊट,
परंतु फलंदाज तेवढीशी मोकळीकता देत नाही आहे जेवढी टीम जाणली जाते मोठे फटके खेळण्यासाठी. अमर स्पोर्ट कासने बांधून ठेवलं गेलंय, जखडून ठेवलं गेलंय. सुरुवात चांगली झाली होती. यावेळेस हलक्या हाताने पाहतोय पुश केलं गेलं आहे. पुश करो खुश रहो. एक्स्ट्रा कव्हर जारी झाला या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा मानस अमोल यांनी ठेवला होता, परंतु भगवान दादा सांगतायत की बाबा स्ट्राईक तुझ्याकडे ठेव, कारण मी पहिल्यापासून आलो या ठिकाणी. आणि आता मात्र पाहूया या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अमोल दलवी हा एक स्फोटक पिंच हिटर आहे. त्याच्या बॅटमधून हाकार होईल की गोलंदाज त्याच्यावरती मात करेल. पाहूया प्रमोद गोलंदाजी मार्कवरती होतं तयार. अतिशय चुरशीची ही मॅच पाहायला मिळते. प्रमोद प्रेशर निश्चित असेल, परंतु प्रेशर नाही घ्यायचा, आपला नैसर्गिक खेळ दाखवायचा. पुढे सरसावले, बरोबर बॅट वरती घेण्यासाठी आले होते डाऊन दी ग्राउंड, बट हवं तसा संपर्क साधला नाही आहे आणि डॉटचे होते सांगता. पुढे चेंडू पुन्हा एकदा यावेळेस सोडून दिलं गेलं आहे. उजवी एष्टी सोडून जाते. व्हाईट बॉलचा इशारा निश्चित केला जात आहे. अवंत धावेचा भरणा, परंतु या ठिकाणी फटकेबाजी हवी तशी होत नाही. 32 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 10 आल्या. इथं मात्र आतापर्यंत आपण पाहतोय 2 आलेल्या आहेत. यावेळेस हवं तसा खेळता आला नाही आहे. मिस टाइम झाला. झेल काय घेता आली नाहीये. आता काय करायचं. अमोल दलवी मात्र स्ट्राईक सोडतोय. आता भगवान भोईर यांनाही करावं लागेल जे काय करायचं. आज दिवस पाहूया त्यांचा आहे का, त्यांच्या बॅटमधून येतील का मोठे फटके. धावसंख्या जर पाहिली तर 33 लागली गेली आहे. मोठा फटका येणं गरजेचं आहे. पुढे चेंडू या वेळेस ऑन साइडला गॅप मध्ये दिलीप ज्या ठिकाणी होते, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. 4 ने धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती 37 धावा 37 धावा लागल्यात. शेवटचा ओव्हर मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. चला लगेच 2 टीम तयार राहायचा. न्यू मिलन पायगाव आयोजक टीम, गावदेवी ओवली आपण तयार राहायचा. याच्यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. पहिल्या इनिंगचा पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे, बाकी आहे. प्रमोद त्यानं होत्या गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एनला भगवान भोईर यांचा क्लास येतोय कार्पेटच्या सहाय्याने. निकेश मात्र थोडंसं फंबलिंग होते. 2 धावा होतीलच. थोडीशी घाई करते. निकेश म्हटलं तर एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे फील्ड प्लेसमध्ये आणि नेहमी त्यांच्या माध्यमातून चांगले खेळ पाहायला मिळते. शांत संयमी स्वभावाचे एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. पुढे चेंडू फुलटॉस आणि आता मात्र फुलटॉल वसूल केला जातोय. जाता जाता का होईना, परंतु एक धमाका भगवान भोईर यांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. 6 धावा येत आहेत. 6 ने धावसंख्या 45 या अंकावरती लागली गेली आहे. वेलकम 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 सुस्वागतम. या ठिकाणी शुभाग म्हणत आहे. खऱ्या अर्थाने सरपंच उपसरपंच चषकाचं आयोजन 2026 पाहायला मिळते आणि त्याच्यासाठी मोलाचं योगदान देणारे तब्बल 5,000 रुपये आम्हाला ज्यांनी देणगी स्वरूपात दिले गेलेले आहे असे आमचे लाडके मान्यवर सन्मान्य रत्नाकर दगडू पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर चला या नाणेफेकीसाठी दोन्ही टीमला विनंती आहे. आयोजक टीम ओवली तसेच न्यू मिलन पायगाव तसेच नाणेफेक केले जाईल. या ठिकाणी मान्यवरांना विनंती आहे. सन्मान्य रत्नाकरजी पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण तसेच मैदानाच्या मालक अशोकजी पाटील आपणा दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. तसेच जनार्दनजी पाटील साहेब आपणास विनंती आहे. त्यांनीही या 4 दिवस स्पर्धेला एन्जॉय केलं
आणि कमी तिथं आम्ही अशी भूमिका ही पाहायला मिळाली. त्यांच्या माध्यमातून सुद्धा 1100 रुपयाचं या ठिकाणी धनादेश आहे. या रत्नाकरजी पाटील साहेब या, तसेच अशोकजी पाटील साहेब, तसेच जनार्दनजी पाटील साहेब आपण या टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी आपल्या सुभाष ते केलं जाईल नाणेफेक. या इकडे 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 झाले ना. हो हो काय काय या ठिकाणी आपण करूया नाणेफेक. यस, या ठिकाणी आपण पाहिलं तर आयोजक टीम मॅच मध्ये खेळते. त्यांच्या अगेन्स्ट निमिलन पायगाव नाणेफेक करतायत. रत्नाकर पाटील त्यांच्या समेत आपण पाहतोय अशोक पाटील छापासर आहे आणि या ठिकाणी छापा झालेला आहे. तर आपला निर्णय आमच्यापर्यंत फक्त पोहोचवायचा आहे. यस, निमिलन पायगाव या टीमने नाणेफेक जिंकली. सर्वप्रथम या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजी स्वीकारलेले आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स. आणि अशोक पाटील यांनी तर ग्वाही दिली आहे, तुम्ही जर फायनल मारा माझ्याकडून 5000 रुपये दिले जातील. क्या बात आहे. पैसे ठेवायला आम्हाला जागा नाहीत. फायनलला पोहोचले तरी 5000 ना, फायनल मारली तरी 5000. बोकड, क्या बात आहे. आम्हाला पण लक्षात ठेवा. क्या बात आहे. यस यस यस, डीजे मास्टर पण आमच्या अपना भी नाम आहे. या ठिकाणी पाहतोय सन्मान्य जितेंद्रजी पाटील साहेब भिवंडी असोसिएशनचे उपाध्यक्ष, त्यांच्या माध्यमातून पंच, स्कोरर आणि आपण पाहिलं तर समालोचक यांच्यासाठी टी शर्ट, ट्रॅक, शूज दिले गेले आहेत आणि जॅकेट आहेत. पंचांसाठी आपण पाहिलं तर शूज, ट्रॅक आणि टी शर्ट, त्याचबरोबर आम्हा सर्वांसाठी जॅकेट. खऱ्या अर्थाने खूप चांगलं लाडकं व्यक्तिमत्व आहे. नेहमीच सर्वांची काळजी करणारे, काळजी वाहणारे, गोर गरिबांसाठी एक पाऊल पुढे करणारे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या उजवत आहेत. क्या बात आहे. सन्मान्य जितेंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पाहू शकता आहे आकर्षक जॅकेट दिले जाते. खूप खूप धन्यवाद साहेब. आम्हा सर्वांची आपण काळजी वाहतात त्याच्यासाठी तुमचं पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद. चला सामना चालू करा. मैदानाच्या आतमध्ये सलामाची जोडी पाठवा. खेळाला आपण लवकर सुरुवात करूया. धावसंख्या जर पाहिली तर 46 बनवायची आहे धावफलकावरती. विशाल नक्कीच जितूजी पाटील विजय स्पोर्ट कानपे टीमचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि नक्कीच भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून आज पंच पॅनल कमिटी, समालोचक, गुणलेखक यांना नक्कीच त्यांच्या माध्यमातून आज जॉकेट भेट म्हणून आलेले खूप खूप धन्यवाद जितूजी पाटील. पहिले ज्यांची नावं दिली ना ते बघूया नंबर तुमचा आहे एक्स्ट्रा असेल तर. हां, तेरा नंबर भी आएगा. 42. हॅलो, या ठिकाणी पाहूया खेळाला. या ठिकाणी सुरुवात होते. चला खेळाला सुरुवात करूया आपण लवकरात लवकर. विशाल, हे सगळे तुझ्याकडे ठेव. कोणाला हात नाही लावून कमी नाही पडलं पाहिजे ना. कोणाला भेटल्या ना ते लिहून ठेव. नावा घेतल्या कोणी नाव लिहून ठेवा का सध्या लगेच. कोणी कोणी घेतले ते. हो ना, ते आहेत ज्यांची नावं दिली त्यांना पहिले पोचवतो. हो हो. कोणचा त्यांचा ना विशाल
या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या पाहतोय 2. या ठिकाणी पाहतोय चांगला फटका आहे, चेंडू सीमा पार जातोय, षटकार. विजय पाटील यांचा क्लास दिसत होता, परंतु क्लासिकल क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न नानाशेठ गोंडले साहेबांचा या ठिकाणी पाहिलं तर अप्रतिम स्वतःच्या फॉलोथर मध्ये. क्या बात आहे. पुढे चेंडू या ठिकाणी पाहतोय अजून एक. आता मात्र चांगला चेंडू आहे, डॉटची या ठिकाणी होते सांगता. धावसंख्या स्थिर ती म्हणजे 8 या अंकावरती. 2 मध्ये आले होते 8, आता 4 मध्ये तीच धावसंख्या थांबून आहे. म्हणजे 2 उत्तम चेंडू, 2 खराब चेंडू, दोघांकडे समसमान सामना. एक हमारे एक तुम्हारे असं चित्र मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केलं जाते गुंडलेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सरसावतायत गोलंदाजी मार्कवरती. या ठिकाणी पाहूया स्लोचा मारा ठेवला होता हाफ ट्रॅकर, परंतु या ठिकाणी खेळपट्टीच्या बाहेर पंचांच्या माध्यमातून नो बॉल घोषित केला गेला आहे. फ्री हिट येणारा चेंडू असेल याकडे लक्ष द्या. आता मात्र खराब हाताळणी पाहायला मिळाली. 1 धाव येते, 9 धावा धावफलकावरती लागली जाते. नो बॉलच्या माध्यमातून ही धाव आपण पाहिली तर अर्जित झाली. 9 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू फ्री हिट. आता मात्र वड शॉट, क्या बात आहे. आकाशाला गवसणी घालणारा हाय अँड हँडसम सिक्सर. क्या बात आहे. आज खऱ्या अर्थाने लय मध्ये दिसतात विजय पाटील. भरपूर दिवसातून त्यांची ही खेळी पाहायला मिळाली आहे. त्यांच्या चषकामध्ये सुद्धा त्यांनी भरपूर चांगला खेळ केला होता आणि आज या ठिकाणी ती दहशत दाखवण्याचं काम केला गेला आहे. 2 सिक्सर आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून आकाशाला गवस निघालणार 4 चांद ताऱ्यांचं शोधत घेणारा हा फटका पाहायला मिळाला. पुढे चेंडू पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे खेळला जाईल. पुढील चेंडू या ठिकाणी पाहतोय गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती हल्ला प्रति हल्ला चढवला जातोय. अजून एक ताकदवार फटका, 1 बॉल सीमा पार, हा जातोय चौकार.
होण्याचा प्रयत्न केला जातोय, बट या ठिकाणी चांगला चेंडू हाताला जातोय. डॉटचे होते सांगतात. दिलीप म्हटलं तर एक चांगला उत्कृष्ट खेळाडू आहे, त्याच्या अगेन्स्ट या ठिकाणी गोलंदाजी मात्र चांगली. खऱ्या अर्थाने काय झाडी, काय वाडी आणि काय डोंगर, काय ग्राउंड, काय आयोजन नियोजन, आज आता त्यांचा खेळ काय पाहायला मिळतं पाहूया. सर्व काही ओके मध्ये पाहायला मिळेल का. या ठिकाणी उचलला आहे, मिस टाइम झाला, परंतु आपण पाहतो सेफ लँडिंग होते. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का पाहूया. त्याच्यासाठी जाणली जाणारी टीम म्हणजे गोवा आहे. आता मधून धाव घेणार कधीही पाहिलं तर. 21 धावा धावफलकावरती. तसेच कासण्याचे एक नामांकित व्यक्तिमत्व सन्मान्य मिलिंद भाऊसाहेब भुईर हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि ते सुद्धा खूप लाईक करतायत. कट्टे समर्थक आपण जर पाहिलं तर अमर स्पोर्ट कासने टीमचे त्यांच्या माध्यमातून सुद्धा शुभेच्छांचा वर्षाव येतोय आणि वेड अँड गुल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. या टीमच्या माध्यमातून परफॉर्मन्स या ठिकाणी फलंदाज कटआउटच्या स्वरूपात होतोय बाद. धावसंख्या पाहिली धावफलकावरती 21 वरती अजून थांबून आहे. अजूनही आपण पाहिलं तर 25 धावांची आवश्यकता आहे. येस पंचांना विनंती, आपण थर्ड अंपायरची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. जर वाटली गरज लागली तर घ्या आणि शक्यतो कमी घ्या, जेणेकरून आपला टायमिंग वाचला जाईल. अतिशय कुशल असेल किंवा आणीबाणीचा विषय असेल तर तो हायकोर्टमध्ये येऊ द्या आणि बाकीच्या मग आपल्या सिव्हिल कोर्टामध्ये होऊ जाऊ द्या निर्णय. यावेळेस पाहतोय आपण राहुल पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती. शरद हलके यांचे बंधुराज पाहूया. कार्बन कॉपी या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. पुन्हा एकदा सरसावतोय, या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न केला आहे. हलक्या हाताने पुश केलं गेलं आहे. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातो. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न काय दम दाखवला गेला आणि या ठिकाणी दमदार 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. एक एक धाव खूप महत्वपूर्वक आहे. मी मगाशीच म्हटलं होतं की चेंडूची वाट पाहण्यापेक्षा चेंडूपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षकाचं ते मूळ उद्दिष्ट असणं गरजेचं आहे. या ठिकाणी पाहतोय आपण 23 धावा धावफलकावरती. 2 धावा आल्यात. 23 धावा धावफलकावरती, म्हणजे जेवढ्या बनल्यात तेवढ्या आता मात्र बनवायच्या आहेत या ठिकाणावरून. अजूनही आपण पाहिलं तर यावरचा खेळ बाकी आहे. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता, पण इथे पाहतो कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. धावसंख्या स्थिर 23. शेवटचा चेंडू या ओव्हरमधील फेकणं बाकी आहे, म्हणजे अजून 13 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि बोल्ट इक्वेशन डबल अर्थात 23 ची धावसंख्या करणं गरजेचं आहे. पाहूया कसं काय करतायत बॅटर आणि कसं काय करतायत गोलंदाज. पुढे चेंडू यावेळेस चांगला ताकदवार फटका आहे. कव्हरला निघून जातोय. एक धाव कंप्लीट केली. डीप मध्ये आहे. तालमेलची गडबड आणि या ठिकाणी पाहतोय आपण हायकोर्टाला पुन्हा एकदा निर्णय आलेला आहे. पाहूया. मैदानी पंचांनी नाबाद घोषित दिला आहे, परंतु या ठिकाणी पाहूया. या गरज सर, या लवकर या, वेळ लावू नका. निश्चित बॅटरने ज्यावेळेस बॅट ग्राउंडेड केली जाते ना, तेव्हा त्याच्या फ्लेवरमध्ये तो निर्णय जातो. इथं पाहूया बॅट वरती आहे की खालते टेकली आहे. दोन धावा घेतल्यात. 2 धावा जर आल्या तर 25 होतील. जर बाद झाला तर 24 होतील, म्हणजे 1 धाव कम होईल. काय घडतं पाहूया मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, फेकी पाहायला मिळाली, उत्तम प्रयत्न, परंतु रनिंग ही तेवढी चांगली पाहायला मिळाली आहे. पाहूया या ठिकाणी 12व्याने कोणी बोलायचं नाही. तसा निर्णय तुमचा द्यायचा तर मग तुमची दोघांची कुस्ती लावायला लागेल. बघू द्या त्याला. हो ना, आपण काय बोलायचं.
जिथं बोल आले ना तिथं स्टॉप कर. तुमचं नाव कुठं मग ते आमची सोय करता ना का आपण थंडा पाण्याची व्यवस्था त्याची असते ते मी कोण काय नाव बरोबर बरोबर म्हणजे मग त्यांच्या नजर तिथे कसं आहे ती गावाच्या बाहेर तिकडे म्हणजे आम्हाला एरियात कुठे ते चालत नको. अतिशय कुशल मुवमेंट आहे पाहूया. यस बॅटर या ठिकाणी होतोय बाद. चला बोलती बन या ठिकाणी सेटर डाऊन फाटक पडला गेला आहे बाद. फलंदाजाला बाद केले गेले. चला आता तुमचा इथून प्रवास बंद असा आमचा डीजे मास्टरची धून. यस क्रॉसिंगची पहिली वॉर्निंग दिली गेली आहे. चर्चासूत्र या ठिकाणी चालू होतं आणि बरोबर बारकाईने लक्ष. आज काल तब्येत बरोबर नाही आज बरोबर फ्रेश मूड आहे आणि बरोबर या ठिकाणी लक्ष दिले गेलं ते. इथं 4-4 5-5 अंपायर बसलेत खास करून गणेश पाटील आणि खऱ्या चर्चेचा विषय त्यांचाही राहिला गेला आहे. या येणाऱ्या कुठल्या तरी टीमला पॅनलाइज लागली तर तो त्यांचा रेकॉर्ड बरोबरीचा होईल. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 24. अजूनही 22 धावाची आवश्यकता आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी. अमोल दलवी गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी होतं तयार. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप संदीप पाटील पाहूया आणि विजय एकाएकीला लढवत आहेत. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय एक चांगला मजबूत काठीचा हा खेळाडू. पाहूया पुढील चेंडू या ठिकाणी चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न परंतु पहा सरांच्या माध्यमातून किती मोठा वाईट. जणू काय किल्ल्याचा दरवाजा उघडला जाईल एवढा मोठा वाईट. 25. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण हवेमध्ये होता गॅप मध्ये जातोय आणि येतोय दमदार असरदार चौकार. जातोय चांगलं दमदार या ठिकाणी दुसऱ्या धावीचा मानस काय घडतंय. सेफ आहे. पंच भाऊ पाटील अतिशय दक्ष मैदानाच्या आतमध्ये पंचगिरी करत असताना पाहायला मिळतायत. या ठिकाणी आपण पाहतोय 31 धावा धावफलकावरती म्हणजे अजूनही आपण पाहतोय 15 धावेची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 15 धावा. 10-15चं इक्वेशन. प्रत्येक चेंडू मागे इक्वेशन चेंज होते बदल होते संघर्ष वाढत चाललेला आहे. रंगतदार अवस्थेमध्ये या ठिकाणी मॅच पाहायला मिळते. क्या बात आहे. आपण जर पाहिले तर या स्पर्धेमध्ये 2 अशा मॅच अतिशय रंगतदार पाहायला मिळाल्या ज्या ठिकाणी एका मॅचमध्ये 6 धावा वाचवायच्या होत्या त्या वाचवल्या गेल्या. आपण पाहिलं तर मनोज पाटील यांनी आणि काल संजय यांनी मात्र 4 धावा वाचवल्या होत्या. या ठिकाणी पाहूया शेवटच्या वेळेला किती धावांचं योगदान शिल्लक राहील. दुरून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी एकतर पगार कमी आणि त्याच्यात खर्च जास्त अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. अमोल दलवी एक चांगला गोलंदाज आहे
परंतु त्याच्याही माध्यमातून या ठिकाणी चुका 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 पाहायला मिळत आहेत. वाईट बॉल येते एका धावेने स्कोर कार्डमध्ये बदल पाहिलं तर 32 या अंकावरती. आता मात्र आपण जर पाहिलं तर 14 धावेची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10-14चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये फाईट करतोय, संघर्ष करतोय अमर स्पोर्ट कासने. पुढील चेंडू जहानमान गोवे टीम समोर यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेल्या डीप मध्ये चेंडू येते. नाना शेट गोंधळे आहे त्या ठिकाणी, उचलला जातोय, दबाव टाकला, प्रेशर टाकला आणि या ठिकाणी एकीचा दुसरी मध्ये परिवर्तन. क्या बात आहे. आज खऱ्या अर्थाने विजय दाखवून देतोय अंबे किसी से कम नाही आहे. पहिल्या चेंडू पासून मैदानाच्या आतमध्ये आल्या आहेत. धावसंख्या पाहिली धावफलकावरती तर 34 आणि त्यातल्या या ठिकाणी पण पाहिलं तर 26 धावा एकट्या विजय पाटील यांच्या पाहायला मिळत आहेत. दाखवून देतोय संघ माझ्यासाठी काय करतोय यापेक्षा मी संघासाठी काय करेन त्याचं उत्तम ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये साकारतोय, दाखवतोय. 9-12 यावेळेस पायांवरती चेंडू होता, फ्लिक केला गेला ऑन साईडला. स्क्वेअरच्या रिझन मध्ये चेंडूला कलेक्ट केला गेला. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि सिंगलच धाव घेतली जाते कारण पूर्णपणे दम साठत नाही आहे. पाणी लागत असेल तर विजयदादा मागून घ्या, काही हरकत नाही आहे. यस, पाणी येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. आपण 40+ क्रिकेट खेळतोय. जेव्हा जेव्हाही खरोखर गरज लागत असेल पाण्याची तर आपण पाणी मागून घ्या. 2 मिनिटं उशिरा तर उशिरा. चला पटापट या, चला पाणी घेऊन. क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर आता मात्र धावसंख्या धावफलकावरती 35 आहे. अजून 11 धावाची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 11 धावा, हे 2 चेंडू आहेत ते खूप महत्वपूर्वक असतील. यानंतर एक आकर्षक मॅच पाहायला मिळेल. रगतदार आयोजक टीम या ठिकाणी आपण पाहिलं तर ओवली. पाण्याची व्यवस्था करायची आहे डगआउटमध्ये. तो बघ खाली चला डगआउट मध्ये पाणी घेऊन जायचं आहे. ज्या ठिकाणी झाडाखाली जो आपला प्लेअर स्टँड आहे तिथे जाऊ द्या. खेळाडू कक्षामध्ये एका बाजूला गेल्या दुसऱ्या बाजूलाही जाऊ द्या. पाण्याची व्यवस्था करा. या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज अमोल टर्न होतोय. आता मात्र फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत. सेफ लँडिंग झाली. 2 धावा जरूर पूर्ण झाल्या. भरपूर प्रयत्न आपण पाहिलं तर खेळाडूचा पाहायला मिळाला परंतु त्याच्या आवाक्या बाहेर 2 धावा येत आहेत. 2 धावांनी स्कोर कार्डमध्ये बदल. 37 धावा धावफलकावरती. आता मात्र विजयासाठी 7 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता आहे. छत्रपती जाधव या ठिकाणी पाहतोय. जर्सी गायकवाड, यस छत्रपती गायकवाड. पाण्याची व्यवस्था भरपूर चांगली केली जाते या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून सर्व ठिकाणी. यावेळेस फसला फटका आणि या ठिकाणी जेलच्या स्वरूपात फलंदाज झाला बाद. नऊ धावांचं लक्ष कोण येईल, हे 9 धावा वाचवण्यासाठी कोणाच्या खांद्यावरती दिली जाईल ही जिम्मेदारी पाहूया. 9 धावांसाठी आपल्या एका षटकाच्या कोठ्यातील अस्त्र शस्त्र ब्रह्मास्त्र कशा प्रकारे हाताळले जाईल आणि या धावा रोखल्या जातील. या उलट एखादा मोठा फटका सामन्याचं समीकरण जयमान गोवे टीम आपल्या खिशात, आपल्या जवळ, आपल्या समीप निकट करून ठेवेल. याच्यासाठी द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये आला आहे. 9 धावा डिफेन्स करायच्या आहेत. 6 झालेत, 4 झालेत. पाहूया या 9 होतील का की त्या उलट मात्र आपली फटकेबाजाची जादू दाखवून या सामन्यावरती प्रभुत्व मिळवेल जहानमान गोवे. विजयाचा शिल्पकार ठरेल का विजय पाटील ऑन स्ट्राईक.
बंडू पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येते. एक बाहुबली उमदा शक्तिशाली हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये भरपूर काळ आपण जर पाहिलं तर रेग्युलर क्रिकेट खेळलं गेलं आणि लाल मातीच्या खेळामध्ये त्यांचंही मोठं नाव. कुस्ती पेलवान पै लावणं ह्या कोणा एड्या गाबाल्याचे काम नाही आहे. पै लावण्यासाठी मित्र कसरत करावी लागते, मेहनत करावी लागते. असा एक मजबूत काठीचा खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटसाठी आपले योगदान देण्यासाठी उतरला आहे. स्ट्रायकर एंडला विजय पाटील. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. आणि इथं मात्र काशीनाथ गगे भरपूर काल क्रिकेट खेळला आहे, अनुभव भरपूर पाठीशी. 9 धावा थांबवायच्या आहेत. सुभाष दादा आमचे कॉम्बॉक्स मध्ये आहेत, त्यांनीही चांगलं योगदान या टीमसाठी दिलं गेलं आहे. पाहूया या ठिकाणी पुढे चेंडू सरसावतोय, स्लोअरचा मारा केला गेला, जरूर आपल्या फॉलो थ्रू मध्ये पकडला जातोय आणि सिंगल धाव घेतली जाते. 5 मध्ये 8. अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे एक करता धरता आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आणि सन्माननीय दत्ताजी तरे साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम दत्ता दादा, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुढील चेंडू या ठिकाणी पाहूया, उडवला जातोय, चांगला फटका खेचला गेला आहे. वेल ट्राय बट हातामध्ये चेंडू काय विसावत नाही आणि झेल सुटला जातोय, जीवनदान दिला जातोय. घ्या कॅच जिंका मॅच असं म्हटलं जातंय आणि चांगला प्रयत्नही केला गेला होता, परंतु हातामध्ये चेंडू काही सापडला नाही आहे. जीवनदान मिळतोय, 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या 39. विजयाचं समीकरण आता मात्र 7 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी. 4-7 इक्वेशन. गगे याने चांगला चेंडू हाताळला होता. पाहूया या ठिकाणी पुढील चेंडू. स्लोचा मारा ठेवला, आता पुन्हा एकदा हवेमध्ये आणि या ठिकाणी मोका पण दिला जातोय, छक्का पण दिला जातोय आणि हा कॅच नाही तर मॅच गमावलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय आपण पाहिलं तर आपल्या टीमची नय्या किनाऱ्याला नेऊन पोहोचण्यासाठी विजय पाटील यांचं सर्वत्र पणाला लावून मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी पाहायला मिळते. 46 मधून तब्बल 34 धावा या ठिकाणी आतापर्यंत जमा केले गेले आहेत. आता मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता. अमरेला फील्ड सजवली जाईल. 3 चेंडूंचा खेळ बाकी, 1 धावेची गरज. सामना या ठिकाणी पाहतोय की अशा कुशल मुवमेंट मध्ये 1 धावेची गरज आहे. 45 धावा, 34 धावांवरती नाबाद या ठिकाणी खेळतोय विजय पाटील. स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक चांगली इनिंग या ठिकाणी आपण पाहतोय आणि नेहमी त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळतो. आज खऱ्या अर्थाने ती तुफानी बल्लेबाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. चला स्पीडअप करा. नाना गोंधली याने प्रयत्न चांगला केला, परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू मात्र हातामध्ये विसावला नाही आहे आणि सरसावला सीमा पार षटकार. तिथं मॅच मात्र टर्न झाली आणि गोवे टीमच्या खिशाच्या दरवाजापर्यंत जाऊन पोहोचली आहे. पाहूया पुढे चेंडू. गगे टर्न होतय, काय घडतंय आणि इथं मात्र मोठा फटका. क्या बात आहे, हाही जातो सीमा पार चौकार. अतिशय विजय दणदणीत विजय यांनी केला गेला आहे खऱ्या अर्थाने जहानमान गोवे टीमचा. तर चला लगेच क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या.
या ठिकाणी आपण करूया जितू पाटील साहेबांचा येतो जे स्वागत आणि सन्मान, ज्यांच्या माध्यमातून या कमिटीसाठी खूप चांगले योगदान मिळतंय. उपाध्यक्ष आहेत KP साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहू शकता या स्पर्धेची एक आकर्षक ट्रॉफी त्याचबरोबर फुलगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान्य जितूजी पाटील साहेबांचा येतो स्वागत आणि सन्मान केले जाते.